हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। हिवाळ्यात लवकर उठायचं थोडं जीवावरच येतं, पण या वर्षीपासून मी नेहमी लवकर उठायला लागली आहे। इथे मी सकाळी उठून माझ्या हस्बंडसाठी टिफिन बनवला आहे। आज टिफिनमध्ये आहे मसाला छोले, चपाती, ॲपल आणि मसाला ताक। जे ताक आहे ते मी अमूल छासच्या रेसिपीने बनवते, खूप छान टेस्टी लागते। आजकाल मला असं पाण्यामध्ये ठेवलेलं फूल खूप आवडायला लागलं आहे। मी हे रोज दारापाशी ठेवते आणि 2 ते 3 दिवसानंतर यातील फूल चेंज करते। देवाची फुलं मी एका डब्यामध्ये ठेवते, त्यात खाली टिश्यू पेपर टाकते। 1 वीकपर्यंत छान फ्रेश राहतात। हिवाळा सुरू झाला म्हटलं घरात काही चेंजेस करू, तर मी सोफ्यासमोर अशी रग घालते आहे। रगने छान कोझी फील येतो, पण माझा मुलगा लहान असल्यामुळे त्याला खेळायला पुरेशी जागा मिळावी म्हणून मी नेहमी घालत नाही। त्यानंतर थोडं चेंज म्हणून असं थोडंसं डेकोरेशन करते। इथं मी एक कॅन्डल ठेवली आहे आणि असे 2 पाईन कोन। या पाईन कोनला मी स्वतः कलर केले आहे आणि आता क्रिसमस येते आहे, तर म्हणून मी त्याच्या शेडमध्येच यांना कलर केले आहे। मला घरामध्ये नेहमी हे ऑइल वेपरायझर लावायला खूप आवडते। डेली नाही लावत, पण कधी कधी मन झालं की मी हे लावते। हे ऑइल मी होम सेंटरमधून घेतले आहे आणि यांचा स्मेल खरंच खूप छान येतो। मागचे 6-7 महिने झाले मी डेली घरामध्ये चप्पल घालायला स्टार्ट केली आहे। या चप्पलमुळे माझी टाचदुखी 80% बरी झाली आहे आणि सकाळी थंड फरशीवरती पाय ठेवल्यामुळे मला ज्या शिंका यायच्या त्यासुद्धा बंद झाल्या आहेत। हिवाळ्यामध्ये मी आवर्जून ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवते। त्यामध्ये मी यावेळेस काजू, बदाम, सीड्स, मखाना आणि सुको खोबरं घातलं आहे। त्याचसोबत यामध्ये मी डिंकसुद्धा घातला आहे आणि बाइंडिंगसाठी इथं बेसन आणि गव्हाचं पीठ भाजून घेतलं आहे। दिवाळीमध्ये माझ्या सासूबाई आल्या होत्या, तर आम्ही हे तेव्हाच बनवले होते आणि खरंच खूप टेस्टी झाले आहेत हे। त्यानंतर आज मी बनवते आहे शेंगदाणा चिक्की। तर त्यासाठी शेंगदाणे मी असे भाजून घेते आहे। शेंगदाण्यासोबतच मी इथं जिरा भाजून घेतला आहे, कारण माझी जिरा पावडर संपली होती। इकडे शेंगदाण्यांच्या साली मी अशा काढून घेतल्या आहेत आणि त्यांना पावभाजी मॅशरनी असं हाफ करून घेतलं आहे। त्यानंतर इथं त्या एका कढईमध्ये मी थोडेसे तूप घातले। त्यामध्ये जेवढे शेंगदाणे होते तेवढाच मी इथं गूळ घालते आहे। हा गूळ मी स्पेशली चिक्कीवाला घेतला आहे। गूळ इथं पूर्णपणे वितळला आहे। आता यामध्ये घालते आहे मी शेंगदाणे। याला असं छान मिक्स करून घेऊया। इथं एका ताटाला मी खालच्या साईडनी तूप लावून घेतले आहे आणि त्यावरती शेंगदाण्याची चिक्की टाकते आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर आपण याला असं लाटण्याच्या साहाय्याने प्लेन करून घेऊ शकतो। अजून एक 5 मिनिटांनी यावरती मी अशी सुरीने काप करून घेते आहे, जेणेकरून कडक झाल्यानंतर मला ती सहज काढता येईल। इकडे अव्यांच्या डिमांडवरती त्याला पॉपकॉर्न फोडून देते आहे। हिवाळ्यामध्ये प्यायचं पाणीसुद्धा खूप गार होते, म्हणून मी नेहमी असं एक केटल समोर ठेवते, ज्यामध्ये घरातल्या कुठल्याही व्यक्तीला सहज पाणी गरम करता येईल आणि सोबतच असं एका थर्मासमध्ये मी उकळीचं पाणी भरून ठेवते, जेणेकरून मला पुढचे 3 ते 4 तास पाणी गरम करायचं काम नाही। पाणी प्यायच्या वेळेस ग्लासमध्ये अर्ध थंड पाणी घेते आणि त्यामध्ये हे गरम पाणी ॲड करते। इथं माझ्या ट्रायपॉडला अव्यांचा कॅमेरा लागला आहे। मी शूट करायला गेलं की त्यालासुद्धा शूट करायचं असतं। हिवाळ्यामध्ये जशी आपली स्किन ड्राय होते तसंच आपला स्कॅल्पसुद्धा ड्राय होतो
आणि त्यामुळेच डॅन्ड्रफचं प्रमाणसुद्धा वाढते. म्हणून मी केस धुवायच्या 2 ते 3 तास आधी छान असं ऑइलिंग करते. त्या बॉटलमध्ये मी 2-3 ऑइल मिक्स केले आहेत आणि असं या सिलिकॉन मसाजरनी मी स्कॅल्पची मसाज करते. तर आज मी तुमच्यासोबत माझे सध्याचे स्किन केअर रूटीन शेअर करते आहे. यामध्ये मी सर्वात आधी फेसला लावते हे पॉन्ड्सचे सुपर लाईट जेल. ऑइली स्किनसाठी हे बेस्ट आणि अफोर्डेबल प्रोडक्ट आहे. त्यानंतर सनस्क्रीन. तर इथं मी डॉक्टर शेथचे सनस्क्रीन यूज करते. डेली सनस्क्रीन यूज केल्यामुळे माझ्या फेसमध्ये खूप फरक पडला आहे. त्यामुळे मला फार सिरम वगैरे लावायची गरज भासत नाही. आणि हातांसाठी मी वॅसलीनचं लोशन यूज करते. त्यानंतर लिप बामसुद्धा मी वॅसलीनचीच यूज करते. ही लिप बाम मला खरंच खूप आवडली आहे. तुम्ही बघू शकतात मी किती यूज केली आहे तिला. दॅट्स इट माय सिम्पल स्किन केअर रुटीन. हिवाळा सुरू झाला की कपाटांमध्ये अजून जागा करावी लागते, ती म्हणजे स्वेटरसाठी. तर मी स्वेटर्स असे दरवाजाच्या मागे ठेवते जेणेकरून ते पटकन ॲक्सेसिबल राहतील. त्यानंतर सॉक्स मी असे ड्रॉवरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.